मित्रांनो आपल्याला हा दिसतोय भुंगा, ज्यानं 3 फेऱ्यात आणि बिनजोडमध्ये दोन्ही ठिकाणी वर्चस्व गाजवतोय आणि एक रेकॉर्ड करतोय आपल्या मालकासाठी. कारण काय होतंय, बैल बरीच पळते ती, पण 3 फेरं किंवा बिनजोड बऱ्याच फरक आहेत या दोन खेळात. शेट, आता परिचयाची काय गरज नाही तुमची, कारण मिलिंद शेट म्हणले की जगभरात त्यानं नाव पोचवलंय. एक बैलगाडी क्षेत्रात काय होतं माहिती आहे का, 3 फेरं आणि बिनजोड ह्यात त्यानं दोन्हीही क्षेत्रात तुमचं नाव केलंय. पहिल्यांदा बिनजोडला पाहायला, आता 3 फेऱ्यात पण वर्चस्व निर्माण केलेलं आहे. काय नाही, सर्वप्रथम तर आयोजकांचं अभिनंदन करा. सुंदर असं आयोजन आहे. मागच्या वर्षी एक्सेल फाट्याला भुंगाने 2 नंबर केला होता. थोडक्यात 1 नंबर आमच्याकडून गेला, पण या वेळेला फाटी बदली झाली. सुंदर आयोजन आहे आणि हिंद केसरी मैदान असा किताब या मैदानाला, आणि महाराष्ट्रातले संपूर्ण बैल या मैदानात पळायला आलेत. सुंदर प्रेक्षक वर्ग आलेत. प्रत्येक बैलाचे जे चाहता वर्ग आहे तो चाहता वर्ग सगळा या मैदानामध्ये आलाय आणि सुंदर मैदान आहे. छान वाटतं या मैदानामध्ये. आता त्यानं तुमच्यासाठी ही मोठी गोष्ट केली की बिनजोड मध्ये तुमचा तर नाद बिनजोडचा आहे तर आहेच, पण इकडे जी जुनी परंपरा आहे 3 फेऱ्याची, त्यातही त्यानं स्वतःला साध्य केले की मी मालकाला इकडे 3 फेऱ्यात पण नाव करणार, बिनजोडला हे नाव तसं ठेवणार. कसं असतं, या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याला आपण कमजोर समजतो तो काहीतरी इतिहास घडवतो, आणि तसंच भुंगा आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा पळायला आला, लहान होता, त्यावेळेला भरपूर ट्रोल झाला होता आणि आम्ही त्याचे मालक म्हणून त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवली होती. आणि आमच्या अपेक्षा त्यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या पळाच्या जोरावरती आणि त्याच्यावरती जो चाहता वर्ग आहे त्याच्या चाहता वर्गाच्या प्रेमाखातीर त्यांनी सगळे आमच्या इच्छा पूर्ण केल्या. त्याच्यामुळे जो ट्रोल ह्या क्षेत्रामध्ये जास्त होतो तो काहीतरी इतिहास नक्की घडवतो, एवढं या क्षेत्रामध्ये कळालंय मला. मित्रांनो बघा, कुठल्याही गोष्टीत जास्त ज्यावेळेस कष्ट करायला लागते किंवा जास्त गोष्टी निगेटिव्ह बाजू येते त्यावेळेस 100% काय ना काय पुढे इतिहास घडणार असतो. ज्या वेळेला 3 फेरे नवीन आपला भुंगा पळायला आला होता त्यावेळेला भरपूर जण बोलले होते का 3 फेरे काढणार नाही, पण भुंगाने आज म्हणजे एक 100 पैकी 98 मैदान तरी गुलालाला पात्र ठरलाय. आणि त्या दिवशी इथं मी तर बाहेर होतो, पण आमची सगळी मंडळी होती. त्या दिवशी 1 नंबर करून सिद्ध करून दाखवलं का मी कुठंच कमी नाही. आणि 3 फेऱ्यामध्ये पण जसं मी बिनजोडमध्ये वर्चस्व गाजवतो तसं 3 फेऱ्याचं पण मी वर्चस्व गाजू शकतो. त्या दिवशी आम्हाला कळालं आणि त्याने ते घडून दाखवलं. आता शेट, ज्यावेळेस इकडं घाटावर पळायला येतात त्यावेळेस इथं ज्यावेळेस गुलाल होतो 1 नंबर असेल किंवा मला 2 नंबर 3 नंबर किती असो, आणि तिकडे बिनजोड जिंकता किंवा विन होता, या दोन्हीत काय फरक काय जाणवतो? असं आपण लहानपणापासून बिनजोडचं क्षेत्र आम्ही बघत आलोय. आमच्या बाबांना पण बिनजोडच्या क्षेत्राचा खूप नाद होता आणि बाबांचाच नाव पुढे चालवण्यासाठी आम्ही दोघे भाऊ सुरेंद्र पाटील आणि मी स्वतः आम्ही हा क्षेत्र चालू केलाय. आणि बिनजोडच्या क्षेत्रामध्ये भुंगाने आमचा जपान होता, जपानच्या मागे लगेच आमचा भुंगा तयार झाला. आणि जसं जपानने आमचं त्यावेळेला सोशल मीडिया जरी एवढी नव्हती, पण आता सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये जपान नंतर आमच्या भुंगाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं का दोन्ही खांदी पब्लिकला पळून मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व गाजवणारा एकमेव नंदी तो भुंगा आहे, दोन्ही खांदी. कारण काय होतं, एखादा नंदी तयार करायचं म्हणलं ना तर त्याला कष्ट बी भरपूर आहे. कष्ट तर आहे ना, कष्टाशिवाय काय. जोपर्यंत त्याच्या मेहनत करणारे जे त्याच्या मागचा जो वर्ग आहे सगळी, जोपर्यंत त्याला यश नाही, एकटा मालक आणि एकटा नंदी काहीच करू शकत नाही. पकडणारे धरणारे रोज त्याच्यावरती मेहनत करणारे, खरं म्हणजे मालकापेक्षा त्यांच्या इथं यश त्यांना आहे न्यायनंदीचं. कारण की पूर्ण दिवस एक नंदीच्या मागे किती कष्ट होतात ते आपण एक मालक म्हणून बघत असतो. सर्व गाडा मालकांना ते माहिती आहे का बाबा आपला एक नंदी आहे, आपण त्याला मुलासारखा सांभाळतो, त्याच्यावरती आपल्याला भरपूर कष्ट करायला लागतं. आणि तो अशा नामांकित मैदानामध्ये आला, गट पास झाला तरी त्या मालकाला आणि त्या सांभाळ करण्याला एक समाधान वाटतं का बा आमचे कष्ट कुठं वाया गेलं नाही, आमच्या नंदीने आमचं कष्ट लोकांसमोर आणून दाखवलं. आता शेट, यशाच तर का आता कायमच बघताय, कायम यश आहे.
ज्यावेळी स्ट्रगल चालू होतं त्यावेळेचं काय प्रेक्षकांना सांगताल, कारण स्ट्रगल कोणाला दिसत नाही, स्ट्रगल तर बघा प्रत्येक गाडा मालकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे. आज 1 नंबर केल्यानंतर तुम्हाला 100 फोन येतील, पण तुम्ही त्याच मैदानामध्ये गटाला मार खाल्ला तर जे 100 फोन करणाऱ्यांमधले त्यातले 99% पळून जातील. बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाला शिकवायला लागत नाही, तो आपोआप नंदी आणि तो वेळ त्या मालकाला आपोआप शिकवतो. आणि ज्या वेळेला तो शिकतो त्यावेळेला त्याच्या नंदी दावणीला तयार होतो. 1 नंबरामध्ये जेव्हा पळतो तेव्हा त्याला कोणाच्या बद्दल काही सांगायची गरज लागत नाही. तो आपोआप त्या जसे तसे वागलेत त्यांच्याबरोबर तसंच वागायचा प्रयत्न करतो. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात शिकवतंय की माणूस कसा आहे पुढचा, किंवा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. खूप बघा, बैलगाडी क्षेत्र बघायला गेलं तर खूप चांगलं आहे आणि खूप वाईट पण आहे. मी नेहमी सांगत असतो बैलगाडी क्षेत्र चांगल्या प्रकारे आणि चांगल्या दृष्टिकोनानेच बघितलं पाहिजे. जर आपण वाईट दृष्टिकोनाने जर बघितला तर मग वाईटाला वाईट माणसं तयार होतात. म्हणून आपण चांगल्या भावनेने समोरच्याशी हे करायचं आणि चांगल्या भावनेत हा बैलगाडी क्षेत्र जोपासायचा असतो. तेच आपली शिकवण आहे. मित्रांनो, खरं आहे, त्यांनी चांगला सल्ला दिलाय की बैलगाडी क्षेत्रात काय करायचे, माणसं जोडायची, ती चांगल्या प्रतीचा खेळ करायचे आणि चांगल्या प्रतीचा खेळ जर केला तर कायम आपलं ही नाव आहे ना, कुठंतरी आपण केलेलं असतं, आपल्या नंदीने केलं असते, हे राहत असतं टिकून. बरोबर. काय बैलगाडी क्षेत्र बघा, बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपण जसं जोपासू तसं आहे. आज बघा तुम्ही, आज मल्हाराने हा भुंगा पळाला, आज गटपास झाले. काही दिवसापूर्वी आमचे पण वाद झाले होते, पण त्या वादावरती आम्ही कुठेतरी दोन्ही मालक मागे हटलो, मागे येऊन दोस्तीचा एकमेकांसमोर पुढे केला आणि एक जोत्यात पळाला. आणि भुंगा फॅन्स असू दे, तिकडे मल्हार फॅन्स असू दे, दोघांचे एकत्र येऊन आज चांगला जल्लोष झाला, गटपास झाला आणि चांगला स्पीड पण लागला. दोन्ही फॅन्सच्या नंदींचा दोघा नंदींवरती आणि मालकांवरती आशीर्वाद आला आणि गटपास झाला. मित्रांनो, मग काहीतरी शिकाय भेटतं ह्यातनं की ह्यात कुठला रोष ठेवू नका किंवा कुठल्या गोष्टी ठेवू नका. 100% हात मिळवा आणि एकत्र या, आणि एकत्र ज्यावेळेस येतो त्यावेळेस 100% त्याचा रिझल्ट चांगला असतो. ही शिकवण काहीतरी भेटली बरं का, की मुलांना आताच्या की जरी काय कुठल्या गोष्टी प्लस मायनस झाल्या तरी 100% सांभाळून घेतलं पाहिजे. काय बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणीच आपला म्हणजे आयुष्यभराचा विरोधी नसतो. या बैलगाडी क्षेत्र हा प्रेमळ क्षेत्र आहे, हा आपला मर्यादित क्षेत्र आहे महाराष्ट्रातला आणि पारंपरिक मातीतला क्षेत्र आहे. एकमेकांचा तोंड, एकमेकांच्या मिळणं जुळणे नेहमी चालूच असतो. त्याच्यामुळे आपण मनामध्ये त्या गोष्टीपर्यंत राग नाही ठेवला पाहिजे. लिमिटेड मर्यादित त्या गोष्टीला ठेवली पाहिजे आणि तिथेच ती गोष्टी संपवली पाहिजे. काय होतं, त्या गोष्टीला लांबपर्यंत खिचलं तर तिचा म्हणजे रिझल्ट खूप वेगळा येतो. आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मागे खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या आता तुम्हाला जिथं जातच उदाहरण देतो, आपलं निंबाळकर सर, तुम्ही बघा, घटना व्हायला खूप कमी वेळ लागला, पण आज त्या माणसांच्या परिवाराच्या बद्दल याच्याबद्दल आज मी बघत होतो सोशल मीडियावरती, जेव्हा सरांचं त्याचं दुःख आम्हाला पण झालं. पण ज्या वेळेला लोकांमध्ये जो आक्रोश होता, लोकांमध्ये जो हे होता, विरोध होता, तर तो विरोध आता लोकांमध्ये मला दिसत नाही. आज त्यांच्या कुटुंबाचं काय चाललंय, कोण आहे, कोण विचारतंय का, कोण त्यांच्यासोबत त्या ताईंना त्या वेळेला भरपूर असे लोक आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आज त्यांच्या कुटुंबावरती काय संकट चाललं, कोण बघायला जातंय का, कोण बोलतोय का त्या कुटुंबाबद्दल. आज 1 वर्ष 2 वर्ष निघून गेले. आज त्या निंबाळकर सरांनी ज्या लोकांसाठी काय काय केलं असेल, ती लोक त्या ताईंकडे जातात आहे का, हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य गाडा मालकांना आहे. बघा, आम्ही स्वतः ताईंची भेट नाही घेतली, पण ज्यांचे संबंध निंबाळकर सरांशी चांगले होते, जे त्यावेळेला ताईंच्या सोबत होते, आज ती लोक पण सरांच्या सोबत होते. ताईंच्या सोबत जेव्हा सरांच्या बरोबर जी घटना घडली, आज त्या ताईंच्या सोबत आहेत का, त्या अंकुरासोबत आहेत का, त्या बिचारीचं लहान मुलीचं आज काय चाललंय, तिचं भवितव्याचं काय. जर आमच्याकडे जर मदतीचा हात कोणी त्या हिच्यासाठी जर अंकुरासाठी मागितलं तर आम्ही पण एक गाडा मालक म्हणून 100% त्या मुलीला आम्ही मदत करणार. हे पहिला पण बोललो होतो आणि आताही बोलतोय. बघा, जेव्हा ती घटना घडते त्यावेळेला 100 लोक असतात, पण त्याच्यानंतर जो गोष्टी घडतात तेव्हा 10 लोक नसतात, कारण की आम्ही जवळून बघून आलो या सगळं. म्हणून बघा, सर्व गाडा मालकांना बघा, माझं सरांशी पण चांगले संबंध होते, गौतम भैयांशी पण चांगले संबंध होते, पण एक गाडा मालक म्हणून निंबाळकर सरांचा पूर्ण जनतेवरती चांगलं प्रेम होतं, नंदींवरती प्रेम होतं. एक गाडा मालक म्हणून आपण त्यांना 100% जर कधी त्या अंकुरा संबंध मला जर कधी जायला भेटलं तर
तर 100% ताईची भेट घेणार आणि कुठे मदत करायचा, एक भावासारखं मदत करायचा प्रयत्न आला तर मदतही करणार. खरं आहे त्यांचं. बैलगाडी क्षेत्रात ह्याच गोष्टी जपायच्या येत्या, आपल्याला माणसं जोडायची येते किंवा सगळ्या गोष्टी. बैलगाडी क्षेत्र असं हे क्षेत्र आहे, ह्यात सगळे चढ उतार, बारीक मोठा सगळ्या गोष्टी एकत्र येतात, त्याशिवाय ही क्षेत्र होऊ शकत नाही. नाही बघा, बैलगाडी क्षेत्रच मी बोललो ना, बैलगाडी क्षेत्र आपण बघू त्या दृष्टिकोनाने चांगल्याच चांगला आहे, वाईटाच वाईट आहे. आपण त्याच्यामधून काय घ्यायचं हे आपल्या हातात आहे. जर वाईटपणा घ्यायला गेलो तर तो वाईटपणा घेतल्यानंतर तो आपण मरेच तो संपणार नाही. चांगलापणा घेतला तर आपल्यासोबत आपण आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या नंदीमुळे प्रसिद्ध होतो. म्हणून त्याच्यामुळे त्या नंदीने दिलेलं प्रेम आहे ते लोकांकडून पण आपण प्रेम मिळवलं पाहिजे. आपण त्याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. आपला नंदी पळतोय म्हणून आपण घमेंडीमध्ये नाही राहायला पाहिजे. आपण जमिनीवरती पाय ठेवूनच चालले पाहिजेत. चार त्याला सांभाळणारी जी पोरं असतात, त्याला पकडणारी पोरं असतात, त्याच्यावरती मेहनत करणारी, त्याच्यावरती प्रेम करणारा चाहता वर्ग असतो. सगळ्यांवरती आपण पण प्रेम केलं पाहिजे. आपण ते आले म्हणून हाडसूळ केलं पाहिजे असं नाहीये. त्यांच्या प्रेमासाठी ते पळत असतात. मित्रांनो बघा, या गोष्टी बैलगाडी क्षेत्रात आहेत. त्या फक्त बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक खेळ नाही, तर हे कुटुंब आहे. आणि ज्यावेळेस एखादं कुटुंब तयार होत असतं त्यावेळेस त्या कुटुंबागतच सगळ्यांना वागणूक भेटली पाहिजे किंवा आपण सगळ्यांना धरून पुढं गेलं पाहिजे. भुंगाकडे येऊया. काय भुंगा जिथपासून दावणीला आला तिथपासून कोणकोणते बदल घडले? भुंगानी तर सर्वप्रथम मिलिंद पाटील हा पूर्ण महाराष्ट्रात 7 समुद्रपर्यंत पोहोचवला. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी भुंगा चव्हाणने एक ओळख आणि एक छाप दिले. आणि भुंगा आल्यानंतर आमचं जो कुटुंब आहे, आज आमच्या कुटुंबामध्ये 300 ते 350 लोक आहेत. सगळे राजकारणामध्ये, सगळे बिल्डर आहेत, सगळे मोठे मोठे पदावरती आहेत. पण भुंगा आल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला वेळ लावला. हा बैलगाडीचा छंद आहे. आज पण भुंगाला पळायला गेल्यानंतर आमचं पाटील कुटुंबामधला प्रत्येक घरामधली TV ऑन असेल, यूट्यूब चालू असेल आणि भुंगाला बघत असेल. कारण की संपूर्ण आमचं पाटील कुटुंब, सगळे भाऊमंडळी, माझ्या वहिनी, माझ्या बहिणी, आमची लहान मुलं सगळे भुंगाला बघत असतात आणि भुंगा पळताना त्यांना खूप आवडतं. म्हणून एक बैलगाडी छंद खूप प्रेमळ आहे आणि प्रेमाची ते एक आपुलकी निर्माण करणारा छंद आहे हा बैलगाडी छंद. काय सांगाल आत्ताच्या नवीन पिढीला? 2च शब्द. नवीन पिढीला एकच सांगेल, मित्रांनो, तुम्ही नंदी घ्या पण व्यवसाय पण करा. आम्ही नेहमी सांगत असतो, हा क्षेत्र पहिल्यासारखा नाही राहिला. आपल्यासोबत असणारे 4 लोकांपैकी 3 लोकांना आपल्याला पैसे द्यावे लागतात. आपल्याला टेम्पोला तेल घालायला लागतं, आपले टेम्पो भाड्याने काढायला लागते, आपल्याला पावतीचे पैसे द्यायला लागतात. एक माणसाचं हे काम नाही आहे. कुटुंबाचं साथ आणि कुटुंबाचा मदत घेऊन या क्षेत्रामध्ये उतरा आणि आपल्या नंदीवरती प्रेम करा. आपल्या नंदीवरती दुखापत होऊ नये याच्याकडे लक्ष द्या, एवढंच सांगेल. मित्रांनो बघा, खरं आहे, शेडजींनी सांगितलेला सल्ला घेतला पाहिजे आत्ताच्या पिढीनं. 100% घेतात. पण आपण शुभेच्छा करूया भुंगाला किंवा शेडजींना की अशीच भुंग्यासारखे पहिल्या त्यांच्या दावणीला घडते. धन्यवाद.